नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. वल्लरीच्या घरी श्याम येतो आणि दरवाजा वाजवतो. आता वल्लरी दरवाजा उघडते आणि त्याला दारात बघून विचारू लागते की श्याम, तुला अजित भाऊजींनी पाठवलंय का? त्यावर तो म्हणतो हो. पुढे तो विचारू लागतो की प्रेरणा मॅडम कुठे आहे? त्यावर वल्लरी म्हणते की ती त्याच्यासोबत मार्केटमध्ये गेलीये. त्यावर श्याम म्हणतो प्रेरणा मॅडम आल्यानंतर त्यांना लगेचच अजित सरांना कॉन्टॅक्ट करायला सांगा, कारण त्यांनी खूप वेळा रघुशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, पण रघु आजकाल कुठं फिरतोय हेच माहीत नाहीये. त्यामुळे अजित सर त्याच्यावर खूप चिडलेले आहेत असं म्हणून आता रघु तिथून जातो. आता वल्लरीला रघुवर डाऊट आलेला असतो, कारण रघु वल्लरीशी खोटं बोललेला असतो. तर वल्लरीला अजितचं बोलणं आठवतं. तेव्हा तो प्रेरणाला विचारू लागतो आणि सांगतो की माझ्या आत्याची तब्येत सिरियस असल्यामुळे मी आत्याकडे पुण्याला आलो आहे. तेव्हा काहीतरी नक्कीच गडबड आहे असा वल्लरीला डाऊट येतो. आता इकडे प्रेरणाला अण्णा केदारने बेल्टने खूप मारलेलं असतं, त्यामुळे तिच्या अंगावर जखमा होतात. आता अण्णा केदार तिच्यासाठी मलम घेऊन येतो आणि तिला म्हणतो की माझ्या जवळ ये. तेव्हा प्रेरणा आणखीच लांब सरकून बसते. त्यावर अण्णा केदार हसू लागतो आणि म्हणतो हा मलम लावायचा होता म्हणून म्हटलं. तेव्हा पुष्पा म्हणू लागते बाई बाई किती प्रेम उतू चाललंय हे. असं म्हणत ती आता रागातच खाली येऊन बसते आणि म्हणते की आता मीच बघते तुमच्याकडे. तेव्हा ती अण्णा केदारला म्हणू लागते हे काय चाललंय तुमचं केव्हापासून, एवढी का काळजी करताय? त्यावर तो म्हणतो अगं पुष्पा, प्रेरणा माझी होणारी बायको आहे ना, आणि ती मला लेकरू देणार आहे, त्यामुळे तिची काळजी घ्यायला नको का? त्यावर पुष्पा म्हणते मग तर चांगलीच तिची खातिरदारी केली पाहिजे. तेव्हा ती अण्णा केदारला म्हणते की माझ्याकडे द्या, मी तिला चांगलाच मलम लावून देते. असं म्हणत आता ती प्रेरणाचा हात जोरात पिळते. तेव्हा प्रेरणा ओरडू लागते. त्यावर अण्णा केदार म्हणतो की तिला दुखत असेल असं नको करू. त्यावर पुष्पा ओरडत म्हणते तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, पी फॉर प्रेरणा नाही तर पी फॉर पुष्पा आहे. त्यावर अण्णा केदार म्हणतो की पी फॉर फक्त पुष्पा आणि पुष्पा. तितक्यात दरवाजा वाजू लागतो. तेव्हा पुष्पा घाबरते आणि अण्णा केदारला विचारू लागते की रघु आला की काय? त्यावर अण्णा केदार म्हणतो रघु असा कधीही येत नसतो आणि येण्यापूर्वी तो मला कॉल करतो. आता दोघंही खूप घाबरतात. तेव्हा तेजा आणि वल्लरी प्रेरणाला जोरजोरात आवाज देऊ लागतात. त्यामुळे पुष्पा आता प्रेरणाच्या हाताने तोंड दाबते आणि अण्णा केदार तिचे दोन्ही हात पकडतो. बिचारी प्रेरणा आता दोघांच्याही तावडीतून सुटण्याचा अतोनात प्रयत्न करू लागते, पण त्या दोघांनीही तिला एकदम घट्ट पकडलेलं असल्यामुळे तिला काहीही करता येत नसतं. आता अण्णा केदार आणि पुष्पा तिला तिथून ओढत नेतात. तेव्हा तेजा म्हणू लागते की प्रेरणा तू आत आहेस का? तू जर आत असशील तर प्लीज आम्हाला सांग, काय झालंय तुला? तू का आमच्याशी बोलत नाहीये? आमचा राग आलाय का तुला? त्यावर वल्लरी म्हणते तेजाताई, प्रेरणाताई आत नाहीचे, तुम्ही का असा विचार करताय? आणि राग यायला आपण त्यांचं काय केलंय? तेव्हा तेजा तिला म्हणू लागते की मला असं वाटतंय की प्रेरणा आतच आहे, त्यामुळे मला एकदा प्रयत्न करू दे. असं म्हणून तेजा पुन्हा प्रेरणाला आवाज देऊ लागते. इकडे पुष्पा आणि अण्णा केदारने प्रेरणाला पकडलेलं असतं. आता वल्लरी तेजाला म्हणत असते की याचा काही उपयोग नाहीये, आपण एक काम करूया, प्रेरणाताईंना दुसरीकडे कुठे शोधूया. त्यामुळे आता तेजा आणि वल्लरी तिथून जायला निघतात. तेव्हा अण्णा केदार त्यांना खिडकीतून बघतो. आता प्रेरणा आणि वल्लरी गेटच्या बाहेर जात असतात. तेव्हा अण्णा केदार प्रेरणाला म्हणू लागतो की मैत्रिणींना बघून तुला जास्तच माज आलाय का? आता इकडे तेजा वल्लरीचा हात धरून तिला थांबवते. तेव्हा वल्लरी तिला म्हणते की तुमचं काय चाललंय तेजाताई? त्यावर तेजा तिला म्हणू लागते मला खूप बॅड फिलिंग आतून येतेय, मला असंच वाटतंय की प्रेरणा घरातच आहे, आपण थोडा वेळ वाट बघूया ना. आता इकडे पुष्पा अण्णा केदारला म्हणते की हिचे आपण पायच तोडूया. त्यावर तो म्हणतो पायापेक्षा आपण तिचे हात तोडूया. असं म्हणत ते तिला तिथून नेऊ लागतात. तेव्हा प्रेरणा त्यांच्या हातातून निसटून खिडकीकडे पळत येते आणि वल्लरीला जोरात आवाज देते. आता इकडे वल्लरी आणि तेजाने प्रेरणाची किंकाळी ऐकलेली असते. तेव्हा तेजा वल्लरीला म्हणू लागते तू ऐकलंस का? प्रेरणाने वल्लरी म्हणून आवाज दिला. त्यावर वल्लरी म्हणू लागते की मीही असंच काहीतरी ऐकलं, चला आपण हळूच जाऊया आणि बघूया.
आता इकडे अण्णा केदार आणि पुष्पाने प्रेरणाला वरती आणलेलं असतं तेव्हा अण्णा केदार पुष्पाला म्हणू लागतो की आज दसऱ्याचा चांगला मुहूर्त आहे, मी एक काम करतो, आता लगेचच प्रेरणाशी लग्न लावतो. इकडे वल्लरी मोठा दगड घेऊन घराचं लॉक तोडू लागते. तेव्हा तेजा तिला म्हणते की वल्लरी लवकर कर. तेव्हा वल्लरी तिच्याजवळ तो दगड देते आणि म्हणते की तुम्ही ट्राय करा. आता तेजा वल्लरीच्या हातातून तो दगड घेते आणि जोरात लॉकवर मारते. आता लॉक तुटलेलं असतं. तेव्हा दोघेही दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागतात, पण दरवाजा आतून लॉक असतो. त्यामुळे त्यांची आता खात्री पटलेली असते की प्रेरणा नक्कीच आत आहे. त्यामुळे त्या आता प्रेरणाला आवाज देत म्हणतात की आम्ही बाहेरचं लॉक तोडलंय, प्लीज तुम्ही आतून कडी खोला. आता अण्णा केदार आणि पुष्पाला चांगला घाम फुटलेला असतो. तेव्हा त्यांना तेजा आणि वल्लरीचा आवाज येऊ लागतो. वल्लरी आता म्हणत असते की प्रेरणाताई, मला असं वाटतंय की तुम्ही काहीतरी संकटात आहात. हे बघा, तुमच्याकडे जरी शस्त्र नसलं तरी देवाने तुम्हाला दात, हात आणि पाय दिले, त्याचा उपयोग करा. त्यामुळे आता प्रेरणा पुष्पाला जोरात चावते आणि अण्णा केदारला जोरात ढकलून खाली पाडत तिथून पळ काढते. आता प्रेरणा दरवाजाची कडी उघडते. तितक्यात अण्णा केदार तिथे येतो. तेजा आणि वल्लरी प्रेरणाचा हात धरून तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा अण्णा केदार येऊन दरवाजाजवळ उभा राहतो आणि प्रेरणाला बाजूला ढकलून देतो. शेवटी वल्लरी आणि तेजा दरवाजा उघडून आत आलेल्या असतात. तेव्हा अण्णा केदार खाली पडतो. आता वल्लरी जेव्हा प्रेरणाला बघते तेव्हा तिच्याजवळ जाऊन तिला मिठी मारते. आता प्रेरणा वल्लरीला मिठी मारून रडू लागते. तेव्हा दोघेही तिला म्हणतात की आता आम्ही आलो आहोत ना, त्यामुळे तू अजिबातच काळजी करू नको. तितक्यात वल्लरीचं लक्ष अण्णा केदारकडे जातं. तेव्हा वल्लरी अण्णा केदार असं जोरात ओरडत त्याच्याजवळ येते आणि त्याला मारू लागते. तेव्हा अण्णा केदार पुष्पाला आवाज देतो. आता पुष्पा जेव्हा खाली पळत येते तेव्हा वल्लरी आणि तेजाला बघून तिला धक्का बसतो आणि ती जागेवरच थांबते. वल्लरी जेव्हा पुष्पाला बघते तेव्हा वल्लरीलाही मोठा धक्का बसलेला असतो आणि ती पुष्पाजवळ जाऊन तिला विचारू लागते की पुष्पा वहिनी, तुम्ही इथं काय करताय. तितक्यात अण्णा केदार उठून प्रेरणाला मारू लागतो. या संधीचा फायदा घेत आता पुष्पाने वल्लरीचे दोन्ही हात पकडलेले असतात. आता वल्लरी जोरजोरात ओरडू लागते की अण्णा केदार, प्रेरणाच्या अंगाला हात लावू नको. आता वल्लरी अचानकच बाहेर जाते आणि दरवाजाची कडी बाहेरून लावून घेते. हे बघितल्यावर आता तेजाला आश्चर्य वाटू लागतं आणि ती वल्लरीला आवाज देऊ लागते. तेव्हा प्रेरणाही रडू लागते. तेव्हा अण्णा केदार मोठमोठ्याने टाळ्या वाजवत हसू लागतो आणि म्हणतो की तुमची मैत्रीण तुम्हाला एकट्याला सोडून पळून गेली. आता इकडे वल्लरी जेव्हा बाहेर येते तेव्हा रस्त्यात तिला आईचा भगत दिसतो. तो त्याच्या हातातल्या चाबकाने त्याच्या अंगावर मारत असतो. तेव्हा वल्लरी त्याच्याजवळ जाते आणि त्याच्यासमोर हात जोडत झालेली सगळी हकीकत सांगू लागते आणि त्याच्याजवळचा चाबूक मिळवण्यासाठी ती त्याला विनंती करू लागते. आता त्याला वल्लरीवर दया आल्यामुळे तो त्याच्याजवळचा चाबूक वल्लरीला देतो. आता इकडे अण्णा केदार तेजाला म्हणत असतो, तुझ्या मैत्रिणीचे जसे हाल केले ना तसेच आता हाल तुझे मी करीन. आता इकडे पुष्पाने तेजाला पकडलेलं असतं. तेव्हा अण्णा केदार प्रेरणाला मारू लागतो. त्याच वेळी वल्लरी आता चाबूक घेऊन तिथे आलेली असते आणि दरवाजा उघडत अण्णा केदारला आवाज देत म्हणते, अण्णा केदार, आता तुझं खूप झालं, आता मी तुला सोडणार नाही. असं म्हणून आता वल्लरी चाबूक मारून अण्णाला खाली पाडते. तेव्हा तेजा पुष्पाला पकडून म्हणते की मला मारत होतीस ना, आता बघतेस तुझ्याकडे. वल्लरी आता तिच्या ओढणीला गाठ बांधत म्हणते की अण्णा केदार, तू आमच्या मैत्रिणीला खूप कमी लेखलं होतं ना. असं म्हणत ती आता त्याला चाबकाने जोरजोरात मारू लागते. तेव्हा अण्णा केदार तो चाबूक हातात पकडतो आणि वल्लरीला खाली पाडतो आणि तिथून पळू लागतो. अण्णा केदार आता पुष्पाला एकटीला टाकून तिथून पळून गेल्यामुळे पुष्पाला धक्का बसलेला असतो. तेव्हा ती त्याला जोरजोराने आवाज देऊ लागते. आता वल्लरी अण्णा केदारच्या मागे जाऊन त्याला तिच्या पायावर पाडते. तेव्हा तिथे उभा असलेला आईचा भगत भंडारा उधळतो आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.